चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे फिश फ्राय आणि फिश करी। तर चला आपण पाहूया त्याची रेसिपी। सगळ्यात आधी मी तुम्हाला इथे फिश फ्रायची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी तिखट आपली मसालाची चटणी घेतलेली आहे। त्यानंतर इथे आहे काश्मीरी लाल मिर्च, त्यानंतर इथे आहे गरम मसाला, हळद, आलं, लसूण। तुमच्याकडे जरा धनेपूड असेल तर तुम्ही धनेपूड सुद्धा वापरू शकता। माझ्याकडे आता सध्या अवेलेबल नाही त्यामुळे मी घातलेली नाही आहे। आता मी सगळ्यात आधी आलं आणि लसूण मिक्सरला वाटून घेते। आता इथे आलं लसूणची पेस्ट वाटून तयार आहे। मी आता यामध्ये घालते आणि आपल्याला हा सगळा मसाला एकत्र करायचा आहे। यामध्ये मी थोडंसं अगदी किंचित मीठ घालणार आहे, कारण ह्या फिश फ्रायमध्ये ऑलरेडी थोडं मीठ असतं त्यामुळे कमी घालायचं आहे। आणि त्यामध्ये मी घालणार आहे थोडंसं तेल, आणि आता मी हे सगळा मसाला एकत्र करून घेते। मसाला आता छान असा रेडी आहे, एकजीव झालेला आहे। आता तो आपण सगळ्या फिशला लावून घेऊया। आता मी फिशला सगळा हा मसाला लावून घेते। सगळे पीस मॅरिनेट करून घेतलेले आहेत। आता ते मी अर्धा तास ठेवणार आहे साईडला, आणि मग अर्धा तासाने मॅरिनेट झाल्यानंतर आपल्याला ते रवा फ्राय तुम्ही करू शकता किंवा थोडंसं पीठ लावून सुद्धा भाजू शकता, किंवा तसे सुद्धा तुम्ही भाजू शकता। तर मी ह्याला थोडासा रवा लावून फ्राय करणार आहे। तर मी आता हे अर्धा तास मॅरिनेट व्हायला ठेवून देते। आता आपण फिश मॅरिनेट करायला ठेवलेलेच आहेत, तोपर्यंत आपण करी कशी बनवायची ते बघूया। आणि ही करी मी कोल्हापुरी पद्धतीनेच बनवत आहे, मालवणी पद्धतीनं नाही, त्यामुळे ह्याचा मसाला थोडा वेगळा असणार आहे। त्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे, त्याच्यानंतर लसूण, कढीपत्ता, आलं, टोमॅटो, जिरे, तीळ, कोथिंबीर आणि ओलं खोबरं आहे थोडंसं। हे तुम्ही सगळा मसाला भाजून वाटला तरी चालतो, किंवा वाटल्यानंतर तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत भाजला तरी चालतो। मी दोन्ही पद्धतीने करते, पण आज मी हा सगळा मसाला आधी वाटून घेणार आहे आणि त्यानंतर मी तो तेलामध्ये छान परतणार आहे तेल सुटेपर्यंत। तर आता मी हा मसाला वाटून घेते। आणि आता इथे आपला मसाला बनवून तयार आहे। असा मी मसाला बनवलेला आहे बारीक। तर आता आपण तो फोडणीला घालायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। आता इथे मी पातेल्यात तेल घातलेलं आहे गरम करायला, आणि तेल आता थोडं बऱ्यापैकी आता गरम झालेलं आहे। तर आता मी त्याच्यामध्ये हा मसाला घालते। आता मी हे छान असं परतवून घेते तेल सुटेपर्यंत। मसाला आपल्याला चांगला शिजवायचा आहे आता, आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे। तर पाणी सुद्धा मी तिथं गरम करून ठेवलेलं आहे। तर आधी आता आपण इथे मसाला शिजवून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी काश्मीरी लाल मिरची पूड, आणि त्यातच आपण आपली घरगुती चटणी घालणार आहोत।
आमची चटणी जास्त तिखट नसते, त्यामुळे थोडी जास्त घालावी लागते. आता तुम्ही बघू शकता इथं मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि आता छान मसाला आपला परतवून झालेला आहे. एक 10-15 मिनिटांनं त्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी गरम केलेलं पाणी घालणार आहे. तर ते आता मी पाणी घालून घेते. मसाला छान शिजला की तो खाली चिकटत नाही. आता मी यामध्ये पाणी घालून घेते. आता या करीला आपल्याला एक उकळी आणायची आहे आणि उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये फिश सोडणार आहे. तर ही मी आता बांगडा करी करत आहे. तर आता ह्याला एक उकळी येऊ दे, मग मी त्याच्यामध्ये फिश सोडणार आहे. थोडंसं मीठ घालते ह्याच्यात आणि आता ह्याला उकळी येईल तोपर्यंत आपण वाट बघूया 1-5 मिनिटं. आता इथे करीला आपल्या उकळी आलेली आहे. तर यामध्ये आता मी फिश सोडणार आहे. तर आता हे फिश मी सोडते एक एक. आता इथे रस्स्याला उकळी येईल तोपर्यंत आपण फिश फ्राय करून घेऊया. अर्धा तास झालेला आहे फिश मॅरिनेट करून. आता इथे मी तवा तापत ठेवलेला आहे आणि आता इथे मी एका डिशमध्ये रवा घेते. आणि यामध्ये आपल्याला आता फिश फ्राय करायचं आहे. तव्यावर थोडंसं मी आधी तेल घालते. एका साइडनं फिश फ्राय झालेले आहेत का आपण चेक करूया. एका साइडनं छान असा भाजलेला आहे. तर आता आपण सगळे फिश आता पलटून घेऊया. आता ह्या साइडून सुद्धा आपल्याला थोडा वेळ 1-5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता आपला फिशचा रस्सा तयार आहे. फिश करी आपली तयार आहे. आणि मी आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालते. तर अशा पद्धतीनं आपली फिश फ्रायची रेसिपी तयार आहे. आणि हा आहे आपला बांगड्याचा रस्सा म्हणजे फिश करी. आणि अशा पद्धतीनं हे दोन्हीही पदार्थ आपले रेडी आहेत. आणि हे दोन्ही पदार्थ तुम्हाला कसे वाटले हे मला तुम्ही कमेंट्समध्ये ज़रूर सांगा. आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आता आपण भेटूया असेच काही नवीन नवीन रेसिपीज घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.